नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा आमच्याकडे मस्त असा पाऊस पडला आणि वाजले सकाळचे 6 आणि सगळीकडे ओलं ओलं झालं. मस्त झाडं पण भिजल्यात, ओली चिंब झालेत बघा मस्त. मस्त असं पहाटे पहाटे पाऊस पडला आणि आज 5 वाजताच उजाडलेलं. एकदम बेलाचं झाड पण ओलं झालंय आणि सगळीकडे पाणी ओलं ओलं. आणि सकाळ सकाळ पक्ष्यांचा बघा आवाज येतोय तुम्हाला. पक्षी बघा सकाळ सकाळ कसे तारेवर बसले ना. कबूतर आहे ते. मंडळी आपल्या इकडे बघा ही गुळवेलची वेल आहे, अशी वर उंबरावर गेली ती मस्त अशी. तर आज पहिलाच पाऊस पडला आहे. तर ही आहे गुळवेलची फांदी माझ्याकडे, तर हिचं मी आज पाणी पिणार आहे. गुळवेलची कांडी ह्या प्रकारे असते, वरती असं पातळ त्याला आवरण असतं. आणि आता हिला मी स्वच्छ धुतले 2-3 पाण्यात. आणि ही बघा भरपूर उपयोगी अशी गोष्ट आहे. आपले सांधेदुखी, कंबरदुखी, आपलं युरिक ॲसिड वाढलं असेल त्यासाठी ही गुळवेल उपयुक्त आहे. पुन्हा संधिवातासाठी पण गुळवेलचा काढा आपण 15 दिवस सलग घेऊ शकतो. आणि युरिक ॲसिड, कोलेस्टेरॉल यासाठी गुळवेल अतिउपयुक्त आहे. तर मी आत्ता माझ्यासाठी ह्याचा काढा बनवणार आहे. पहिला तिला ठेचून घेणार आहे मी. हे बघा ह्या प्रकारे मी तिचे तुकडे केलेत ठेचून. आणि आत्ता पहिलाच पाऊस पडला आहे, त्याच्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढवते गुळवेल. त्याच्यामुळे आज मी त्याचा सकाळ सकाळ असा काढा करणार आहे. आणि हे काही खाण्या अगोदर आपण ह्याचा वापर करावा. इथे मी 4 ग्लास असं पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यात ही गुळवेल टाकणार आहे. आणि हे पाणी अर्ध होईपर्यंत मी उकळून घेणार आहे आणि थंड झाल्यावर ते प्यायचं आहे. हे बघा गुळवेलचं पाणी आता अर्ध झालं आहे. आता गॅस बंद करते मी आणि थोडं थंड होऊन देऊ. कोमट झाल्यावर आपण प्यायचं आहे. गुळवेल बघा कोरोनाच्या काळात खूप उपयुक्त ठरली आम्हाला, कारण की माझी बहीण आम्हाला काढा करून द्यायची आणि कसं करायचं तिनेच सांगितलं. हे आपलं पाणी आता कोमट झालं आहे. आता त्याला गाळून घेणार आहे मी मस्त असं पिण्यासाठी. आणि ह्या गुळवेलचे भरपूर फायदे आहेत, तुम्ही पण पीत राहा. ही फांदी गुळवेलची लगेच जगते. आता पावसाळा आहे, पावसाळ्यात तुम्ही लावली फांदी तर पटकन म्हणजे जीव धरेल ते. मिशोवरून आम्ही आता वजन काटा मागवला आहे, तर बघूया कसा आहे. याला वायर आहे ना चार्जिंगची, चार्जिंगची वायर आहे आणि असं वजन काटा आहे. आणि त्याच्या सेल पण दिलेत ना निशान, आपण काहीतरी वजन करू थांब. हां सेल पण आहेत त्याच्यात, पण चालतो. आता बघू आपलं वजन करून या भांड्याचं किती वजन आहे. किती
799 दिसत नाही याच्यात नीट ना. ह्याच्यावर किती वजन होतं? 10 किलो ना. 10 किलो वजन होतं. रात्रीचे 12 वाजल्यात आणि बघा आमच्या इकडे किती पाऊस पडतोय आणि इथे भिजायला पण लोक आलेत. आवाज बघा पावसाचा. आलोय आम्ही निशांतला चप्पल घ्यायला. हे बघा मार्केटमध्ये, पनवेल मार्केटमध्ये आलोय. दत्ता फुटवेअर या दुकानात आलोय. इथे बघा रिजनेबल रेटमध्ये चप्पल भेटतात आणि या भाऊंचं दुकान आहे इथे. या ताई आहेत. कुठली आवडली निशान चप्पल? कुठली बघतोय? बघा हे आवडले, आता बघते घालून तो. आणि बघा या छोट्या छोट्या मुली पण आल्या चप्पल घ्यायला. ए हाय करण. दुकानाची नाही बघा भरपूर क्वालिटीच्या या आहेत चप्पल आणि आम्ही इथूनच चप्पल घेतो. खूप चांगले चप्पल असतात. आणि निशानला ही चप्पल पसंत आले. बघा दत्ता फुटवेअर ह्या शिवाजी पुतळ्याच्या थोडा पुढे आल्यावर दुकान आहे. कुठलं आणि रिजनेबल रेटमध्ये इथे चप्पल मिळतात. तुम्ही पण इथे चप्पल घ्यायला या. आम्ही इथे चप्पल घेतो. आणि बघा आता चाललो आहे तिकडनं आम्ही शिवाजी पुतळ्याच्या इकडे. तिकडे आहे शिवाजी पुतळा त्या साईडला. चप्पलच्या दुकानाच्या समोर हे मार्केट आहे, भाजी मार्केट. त्याच्या समोरच दत्ता फुटवेअर म्हणून आहे. त्याला आहार आणायला आणि आलोय आता आम्ही वडाखाली. हे बघा हारांची दुकानं आहेत भरपूर. इथे घड्याळ आहेत. भरपूर मोठं मार्केट भरतं इथे वडाखाली. आता निशांत गेले देवांच्या हार आणायला. दर गुरुवारी म्हणजे देवांना हार येतात. बघा छत्र्या, रंगीबिरंगी ज्वेलरी मस्त असं दुकानं आहेत. त्यांना हार घेऊ. पनवेलचं मार्केट बघा खूप मोठं मार्केट आहे. व्लॉग मी एकत्र टाकणार आहे कारण की मला शूट करायला वेळ नाही भेटला आणि भरपूर ऑर्डर होती त्याच्यामुळे मी काही जास्त शूट केलं नाही. तर चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.